तर नमस्कार मंडळी, आता आपण आज चाललेलो आहे कुठेतरी फिरायला. आज आपण जरा सुट्टी होती तर म्हणलं कुठेतरी फिरायला जावं. त्यानंतर आता आपण ड्रोन पण घेतला आहे, गोप्रोचं पण घेतलं जरा पहिले म्हणलं बघू काय व्हिडिओ करायला भेटला आहे. तर पवनला बोलवून घेतला आहे, पवन हाफ डे घेऊन आला आहे. तर आता आपण फिरायला चाललो आहे. आता बघू आता कुठं काय फिरता येते, कुठं ड्रोन उडवायचा. पवनला पण लय दिवसाची इच्छा होती की ड्रोन उडवताना बघायचं, ड्रोन उडवलेला बघायचा. तर बघूया चला. तर मित्रांनो, आता आमचं चाललंय प्लॅनिंग लोणावळा जायचं. मी पवन नाही टू व्हीलर चाललोय. आपली आमच्या कामाला फोर व्हीलर गेली. आता चाललोय चांगलं देऊ चालले, देऊ रोड मार्गे इथे हे चालले. पवन बोला. पवन म्हणतोय मी गाडी चालवतो, तुम्ही बोला. चलो आता आपण बोलत जाऊ मस्त. काही चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवतो. हे बघा ही रणगाडा देऊमध्ये, देऊ रोड. तुझा व्हिडिओ घेतला पवन. हे देऊ तर दादा ब्रिजवर आम्ही चालतोय. लोणावळ्यामध्ये दिसेल असं म्हणता का? हा ते सिंगली चालले. नाही, ते एक्सप्रेस वर आहे ना. एक्सप्रेस वर आहे ना, आपल्याला जाता येत नाही तिथं. हा तर नाही काय आपल्याला बाकी नाही. गुरुद्वारा पुण्यातून जातात देऊ रोड कसं लागणार आहे त्याची मोठी कशी आहे. कशी येतात. हा इथला मोठा सिंगर जो की हा NH4चा हायवे आणि हा पुण्यातला हायवे, जुनार हायवे. त्या साईडनं आम्ही आलो होतो. अशा प्रकारे तळेगावला आपण लागतो. अशा प्रकारे पुण्याचं ट्रॅफिक तिथे जाईल ट्रॅफिक नको वाटतं पुण्यात राहणार. मॉल चांगला पण ट्रॅफिकला भरतो. सीएनजी पण चालू झाला का? चालू झाला का? चालू होतोय. चालू होतोय का? फुल करा. सीएनजी कधीपासून चालू आहे? 2 दिवसात काय ते आता साहेब आलं चालू. जिंकला सकाळचा आपल्या लय वाट जाऊ शकेल. म्हणजे जाऊ किती वाजता उद्यावर जायचं. उद्या वाजता ऍडमिशन घेऊन टाकू. चालेल. अशा ठिकाणी लोणावळा जाताना आम्हाला एक चांगला स्पॉट दिसलाय की जिथे आम्ही आता म्हणलं ड्रोन उडवून बघावं, चांगली गोष्टी रेकॉर्ड करू. त्या साईडला पाणी आहे, तिथे रेल्वेची पटरी आहे. आपल्याला ड्रोन उडवायचा आहे. हे बघा व्ह्यू.
लोणावळ्यात पोहोचतोय. अशा तऱ्हेने आम्ही आलोय तर लोणावळ्यात बघितलं इकडे सगळं आलिशान मोठी मोठी घरे, रो हाऊसेस, काय जबरदस्त. म्हणजे लोणावळ्यात हिल स्टेशन तर आहे बऱ्यापैकी, पैसा पण भरपूर आहे माणसाकडे. वातावरण पण चांगलं आहे. वातावरण तर मस्त आहे. तेवढ्या ह्याच्यात पण गारवा आणतोय. ट्रॅफिक दाखवते. जाऊन एवढी तारीफ केली. कुठला पॉइंट आहे? कुठला पॉइंट आहे? खंडाळा लेक. खंडाळा लेक मध्ये सध्या तर आता आम्हाला फक्त दिसते असं काहीतरी माणसं बोटिंग करत आहेत. असं काय विशेष असं काय वाटलं नाही. बघू आता आपण पुढे अजून काय आपल्याला लोणावळ्यात बघायला भेटते का. येऊन तर बघा काय. सांभाळू ना. अशा प्रकारे प्रवण आमचा फोटो चेक करत आहे. आम्ही मिसिंग लिंकला आलेलो आहे. लोणावळ्यात थोडं पुढे. हा घाट कुठला रे? खंडाळा घाट ना. खंडाळा व्ह्यू पॉईंटला आम्ही आलेलो. इथं आम्ही चांगल्या बऱ्यापैकी व्ह्यू बघितलेला आहे. तुम्हाला व्ह्यू बघायचा आहे. हा बघा व्ह्यू. हा आपला एक्सप्रेसवे आहे. इकडे बिल्डिंग सेट बऱ्यापैकी सूर्यास्ताचा आलेला आहे. सनसेट गेलेला आहे. पण बऱ्यापैकी चांगलं झालं आहे. आजचा दिवस तर आमचा चांगला आहे. पवनची सुट्टी चांगली गेली. पवन हाफ डे घेऊन आला तर पवन हाफ डे चांगला गेला है ना. पवन फोटो चांगले आले. पवन फोटो चेक करत आहे. थोडेफार आम्ही ड्रोन शूट घेतलेले आहेत. जे ड्रोन शूट आम्ही टाकू शकतो ब्लॉगमध्ये. ते तुम्ही बघा. आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता घरी जाता आम्ही तुम्हाला थोडंफार दाखवू राहील नाईटला यूज काय आलं तर. पण इथनं असं निघूच वाटत ना. असं वाटतं इथंच थांबावं. निघूच वाटत ना. पण जर घरी गेलो नाही
पण जर घरी गेलो नाही तर आमच्या बायका वाट बघतो. हे जी बायको जरा तिकडे MP मध्ये, पण माझी इथं घरीच आहे, वाट बघते. घरातले पण घराच्या बाहेर काढून दे. आला फोन याला. ह्याला फोन आलेला आहे. मला अजून फोन आलेला आहे कारण मी फोन ठेवलेला आहे. मला व्हिडिओ चांगले याच्यातून चालले. बघूया आपण ब्लॉग मध्ये कसं दिसते. लोक इथं मिसिंग लिंकला येतात बघायला, सनसेट बघायला मस्त आहे. असं बॅक साईडला मिसिंग लिंक मिसिंग लिंक आहे. मिसिंग लिंक बघायला तर चांगला व्ह्यू दिसतो इथून कंपनी घाट. मिसिंग लिंक लाईट पण चांगली येते, चांगला फोकस आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे दिसते तिथे.